आणि म्हणून मग कोर्टाने सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस जारी करतो, 15 दिवसाच्या आत नोटीसचं उत्तर मागू आणि फायनल हिअरिंग 15 दिवसांत करू. नाही पण सर, ज्या पद्धतीने ह्या घडामोडी होत आहे आणि एकीकडे आज लोकसभेचं सत्र आणि संसद सत्र सुरू आहे, यामध्ये ते वेगळे बसत आहे आणि या संदर्भात गैर आहे ना. पण शेवटी असं आहे, कोर्टानं पहिली गोष्ट अशी आहे की धुडकावून नाही लावलं. पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की आमचं म्हणणं मान्य केलं की हे नाही तर म्हणाले असते ना ते कायदेशीर आहे म्हणून, त्यांचा अधिकार आहे म्हणून आणखी काहीतरी म्हणाले असते ना. असं काहीच नाही म्हणाला. उलट त्यांनी नोटीस जारी केली. ज्या जॉईंट सेक्रेटरी काढलं त्याला नोटीस जाईल. आता स्पीकर नाही नोटीस जाईल. त्या नोटीसचं त्यांनी उत्तर देऊ द्या. कोणत्या आधारावर तुम्ही या सगळ्यांना 6 जणांना तुम्ही वेगळं बसल्याची. पण सत्ता संघर्षाचा निकाल अजून लागलेला नाहीये. तो आहे ना पक्ष फुटला त्यावेळेला अशा नोटीस अशा. आता बघा, निदान आज पहिली वेळ अशी की माननीय सर्वोच्च न्यायालय थोडंसं आशेचा किरणासारखं बोलले. प्रत्यक्षात कृती काय करते ते फार दूर नाही ना. 15 दिवसाची गोष्ट आहे. दरम्यान आमची 33 जुलैला ती पण केस आहे. मला कल्पना नाही. मी या विषयावर मी सुप्रीम कोर्टात होतो. ते काय बोलले, कशाने भेटले कल्पना नाही. त्यामुळे भाष्य करणं जेव्हा कुठे मोठी गोष्ट होत असते तेव्हा शरद पवार पंतप्रधानांना भेटायला जातात आणि पाण्याचा प्रश्न. मला असं वाटतं की मला कल्पना नाही ते कशाने भेटले. ते त्यांनाच आपण विचारलं पाहिजे. ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवरून नोटीसा पाठवण्यात आलेल्या आहेत आणि 6 खासदारांच्या संबंधीच्या याचिकेवरती 2 आठवड्यांच्या नंतर सुनावणी पार पडणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.